ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता स्वतः राजन विचारे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि अभिनंदन सुद्धा। ठाणा महत्त्वाची जागा खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, ज्या जागेकरता महायुती शिवसेना सुद्धा आग्रही असल्याचं दिसतंय। आता त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे। धन्यवाद मॅडम। सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, आदित्य साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून जी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल। आणि तुम्हाला माहितीच असेल, पहिली सत्ता या ठाण्याने शिवसेनेला दिलेली आहे आणि या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब असतील, आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील, उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, ज्या पद्धतीने या ठाणे जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं केलेली आहेत आणि त्या जोरावरतीच ह्या निवडणुकीमध्ये हे होणार आहे। आणि विशेष करून ही निवडणूक प्रतिष्ठेची यासाठी आहे की ज्या ठाण्यातून ही पहिली गद्दारी झाली होती आणि परत दुसऱ्यांदा ही गद्दारी होते, या ठाण्यामध्ये नक्कीच निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी ही लढाई या ठिकाणी होणार आहे आणि जनता नक्कीच त्याचा कौल देईल असा विश्वास या ठिकाणी मी मानतो। निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।